अहो मग आत यायचं ना. तुम्ही अशा बाहेर उभ्या होतात, आम्ही काय अर्थ घ्यायचा बरं त्याचा? नाही म्हणजे बघा, मला वाटलं तुम्ही खरंच काहीतरी इथे महत्वाचं बोलताय, म्हणून मी तिथेच उभी राहिले, आत नाही आले. माझं काही चुकलं असेल तर माफ करा मला. तसं नाही, पण येते मी. एक थांबा. अहो 1 मिनिट थांबा. सरकार आल्यावर तू बातमी द्यायची बर का? तू द्यायची बातमी? तू दे ना भाऊ. लय राईट हँड म्हणून मी रोतो ना, तूच दे आता. एक काम करू, छापा काटा करू. हा चालू कर बंदा. हे बघ, हे आलं तर तू बातमी सांगायची आणि हे आलं तर तू खबर द्यायची. काय असं कसं? ठीक. हे आलं तर मी बातमी सांगणार नाही, हे आलं तर तू बातमी सांगायची. काय करतोय तुम्ही? छापा काटा करत. अरे एवढे देंड्यासारखे देंड वाढले तुम्ही, छापाकाटा करता? त्याचं काय की एक बातमी द्यायची होती तुम्हाला, ती कोणी द्यायची याच्यासाठी छापा काटा करत होत. बातमी कोणी द्यायची याच्यासाठी तुम्ही लहान लेकरांनी छापाकाटा करत बसलं का रे? हा, सरकार तशी बातमी लय महत्वाची आहे. रगायची बातमी आहे का? हा. तुम्ही दोघं आता पोलीस स्टेशन मध्ये येत आहे? काय मारलं का त्याला? चल झोडला का? असा काळा निळा हिरवा पोपटी केला का? हा, सांग ना तू. अरे तू सांग रे बाबा, सांग ना भाऊ तू. अरे तू सांग. अरे मी सांगतो ना. तुम्हाला कळलं का रागा सुटला ते? म्हणून छापा काटा करा म्हणून बघत होती. पोरींचंच काम आहे, पोरींचंच काम आहे. या 3 काळ्या मांजरी सतत आडव्या जातात मला. लयपुळ काय ना मामाचा, या 3 मांजरींचा बंदोबस्त लवकरच करावा लागणार, लवकरच. साहेब, हवालदार देसाई बोलतोय. हा बोलो देसाई साहेब, रुक्मिणी घोरपडेंची बॉडी सापडली इथे कुठे? नदीजवळ. ठीक आहे, तुम्ही ताबडतोब बॉडी पोस्टमॉर्टम साठी पाठवा. मी रुक्मिणी घोरपडेंच्या घरी कळवतो. हो साहेब.